एकंदर अर्थसंकल्पाने महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेची प्रचंड निराशा झालेली आहे। या अर्थसंकल्पात चार पिलर आज पहिल्यांदाच मागच्या 10 वर्षाच्या कालखंडात अधोरेखित करण्यात आले। गरीब, महिला, युवक आणि अन्नदाता हे चार पिलर विसरून गेले काही वर्ष काम चालू होतं। पहिल्यांदाच देशाच्या अर्थसंकल्पात, त्याही इंटरिम अर्थसंकल्पात यांचा उल्लेख करण्यात आला। या सगळ्यांना मदत करायची असेल तर महागाई कमी केली पाहिजे, बेरोजगारी कमी केली पाहिजे, पण त्या सर्वांचा उपाय या अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेला नाही। 25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं असं सांगितलं जातं, पण त्याचबरोबर 80 कोटी लोकांना मोफत रेशनचं धान्य देण्याची घोषणा केली जाते। त्याचबरोबर आजही जगात सर्वात जास्त गरिबी ही आपल्या देशात आहे, हे नाकारता येणार नाही। आणि त्यामुळं आपल्या गरिबीच्या याच्यात हंगर इंडेक्स जे आपल्याला सहज कंपॅरिझन दारिद्र्याची करता येते, त्या हंगर इंडेक्समध्ये आपला देश आता 125 देशांमध्ये 111व्या स्थानावर गेला आहे। म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा तुलनेने 4 घरं खाली गेलो आहे आपण। त्यामुळं ही अधोगती झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो। त्याचबरोबर 2022पर्यंत सर्वांना घरं देण्याची घोषणा झालेली होती, पण आज अर्थसंकल्पात 2047पर्यंत आम्ही घरं देऊ असं सांगण्याचं काम हे या अर्थसंकल्पात आज करण्यात आलं। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022मध्ये दुप्पट होणार होतं, पण सोयाबीन, कपाशी, कांदा सगळ्याच शेतीच्या संदर्भात शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला दिसतोय। त्याचं उत्पन्न वाढायच्या ऐवजी त्याच्यावरचं कर्ज वाढायला लागलेलं आहे। आणि एकीकडं महागाईला तो तोंड देतोय आणि दुसरीकडं हवामानाचा धोका जो आहे त्याला तो तोंड देतोय। त्या बाबतीत ठामपणाने ठोस अशी कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात झाली नाही। मध्यम वर्गाला पण या अर्थसंकल्पात काही मिळालं नाही। इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहे तसेच ठेवण्यात आले। आणि दुसरीकडं महागाईचा दबाव आहे आणि दुसऱ्या बाजूने त्या महागाईच्या बरोबर या देशात टॅक्स घेऊन देशातल्या जनतेची पिळवणूक देखील चालू आहे। आज जर GST कमी केला असता तर बराच मोठा आधार जनतेला मिळाला असता, महागाई देखील त्यामुळं कमी झाली असती। त्यामुळं एकंदरच या सगळ्या अर्थसंकल्पात जनतेच्या पदरात काही पडलंय असं मला दिसत नाही। एक मात्र झालेलं आहे की 2014 साली भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपला देश 85व्या स्थानावर होता। आता ते स्थान आपलं घसरलं आणि आपण 93व्या स्थानावर गेलो। आज या सगळ्या प्रकारात जर बघितलं तर एकंदर प्रगतीच्या ऐवजी अधोगतीकडे आपली अर्थव्यवस्था गेलेली आहे। आपल्या देशावर 2014पर्यंत 54 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं, आज ते 205 लाख कोटीवर गेले। म्हणजे 10 वर्षात 151 लाख कोटी रुपयाचं कर्ज अतिरिक्त, म्हणजे जे 75 वर्षाच्या कालखंडात झालं त्या 75 वर्षाच्या कालखंडानंतर आज तेव्हा 54 लाख कोटी कर्ज होतं, आज मात्र हे कर्ज 205 लाख कोटीपर्यंत गेले। आणि त्यात बऱ्याच मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफीची देखील बोज असेल अशी माझी शंका आहे। कदाचित मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात
IMFने पण मध्ये आपलं ऑब्झर्वेशन केलं, यापेक्षा अतिरिक्त बोजा जर सरकारने घेतला तर श्रीलंकेची सारखी आपली परिस्थिती होऊ शकेल काही कालांतराने, लगेच नाही, अशी शंका आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड जो आहे त्यांनी देखील व्यक्त केलेली होती. त्यामुळे आपल्या भारतात एकंदरच आर्थिक परिस्थिती, प्रगती, या दृष्टीनं गुंतवणूक, या दृष्टीनं एवढं जर कर्ज आपण काढलं असेल तर त्या वेगानं झपाट्यानं गुंतवणूक वाढली पाहिजे आणि त्यात कितीतरी पट वाढ जर झाली तर आपण हे घेतलेलं कर्ज उत्पन्न वाढवून परत फेडू शकतो. हे साधा नियम आहे, पण तसं दिसत नाही. पण कर्ज मात्र जवळपास प्रत्येक माणसी आता 1.5 लाख रुपये प्रति माणसी कर्ज चढलेलं आहे. काय हरकत नाही, पण आर्थिक परिस्थिती देशाची फारशी नव्या म्हणजे येणाऱ्या ह्याच्यात अर्थसंकल्पामध्ये आज मांडलेल्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांच्यासाठी काय या प्रश्नाला उत्तर हा अर्थसंकल्प देऊ शकला नाही. कदाचित आर्थिक परिस्थितीच्या मर्यादा सरकारच्या समोर असतील असे मला वाटतं. उद्या महाविकास आघाडीची बैठक होती, अंतिम तोडगा कधी निघेल असं बोलतात आणि मुळात प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर येता येत नाही तर त्याची देखील खूप चर्चा सुरू आहे. नाही, उद्याच आम्ही त्यांच्याशी बोलून उद्या 11:30 वाजता त्यांच्याबरोबर बैठक होणार आहे. माझं स्वतःचं बोलणं झालेलं आहे, संजय राऊत यांचं देखील बोलणं झालेलं आहे आणि ते उद्या आमच्या बैठकीत येतील असं आमची चर्चा झालेली आहे. आणि एकंदरच महाविकास आघाडीचे जागा वाटप लवकर व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. हे अत्यंत धक्कादायक आहे. सत्तारूढ पक्षामध्ये एकमत नाही, मंत्रिमंडळात एकमत नाही आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याबद्दल असे अपशब्द उच्चारणं हे राजकीय नैतिकता, राजकीय म्हणजे कोणतेही त्याला म्हणजे साधनसुचिता सगळी सोडून राज्यातल्या एका प्रमुख नेत्याबद्दल अशी वक्तव्य होणं हे मला वाटतं राज्याची राजकीय परिस्थिती कोणत्या थराला गेलेली आहे याचं सूचक आहे. खरं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची मतं मांडण्याचा अधिकार असतो. मंत्रिमंडळाने, माझी पहिल्यापासून हीच मागणी होती की मंत्रिमंडळाने एकमत करून आपली भूमिका ठेवावी. मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री जाऊन घोषणा करतात, त्यापेक्षा वेगळी भूमिका मंत्र्यांची असते आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या मंत्रिमंडळाला पाठिंबा देणारे मंत्री, आमदार हे प्रसारमाध्यमांच्या समोर मंत्र्यांचे बाबतीत अपशब्द वापरतात. मला वाटतं की हे अत्यंत निषेधार्ह आहे. छगन भुजबळ साहेबांच्यासारखा एक ज्येष्ठ नेत्याला अशा स्वरूपाचे शब्द वापरू नये. विरोध असू शकतो, मतमतांतर असू शकतात, पण अशा स्वरूपाची भाषा ही योग्य आहे असं मला वाटत नाही. सरकारी एकूणच अपयशी ठरताना दिसत आहे का हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे, म्हणजे एकाला दिलं तर दुसरा गट किंवा दुसरा गट योग्य मोठ्या प्रमाणावर दुखवला जातो की तोही रस्त्यावर उतरण्याचा त्यांनी पण जाहीर केलं आहे. ही संपूर्ण प्रकरणं हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरले असं वाटतं. मला अशी शंका आहे की मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांनी वेगळ्या समाजाला कसं सांभाळायचं याचा आराखडा तयार केलेला दिसतोय. काहींनी एक बाजू लावून धरायची, काहींनी दुसरी बाजू लावून धरायची आणि दोन्ही बाजूला सगळ्यांनी असायचं. शेवटी आता 16 फेब्रुवारीला जी अधिसूचना काढलेली आहे त्याचं रूपांतर त्यानंतर लगेच काही दिवसात हे GRमध्ये होईल. त्यानंतर त्यावर बोलणं योग्य आहे. त्या बाबतीत आक्षेप
आणि कोणाचे ऑब्जेक्शन्स असतील तर ते मागवण्यात आलेले आहेत. वेगवेगळी लोक समर्थनासाठी किंवा ऑब्जेक्शनसाठी त्यात बरीच माहिती भरून देत आहेत. सर्वेक्षण चालू आहे. ते सर्वेक्षण चालू आहे ते दुसऱ्या बाजूनं चालू आहे. त्यातले प्रश्न जर बघितले तर ते त्या बाबतीत वेगळी चर्चा करणं आवश्यक आहे. पण ठीक आहे, आता सर्वेक्षणही चालू आहे. त्यामुळं या आरक्षणाच्या बाबतीत आज बोलणं हे अतिघाईचं होईल. योग्य वेळी त्याच्यावर भूमिका निश्चितपणाने व्यक्त करता येईल, पण अजून घटना घडलेली नाही. आरक्षण देतो म्हणणाऱ्यांनी अजून आरक्षण दिलेलं नाही. अधिसूचना जाहीर करून सगळ्या राज्यातल्या लोकांचे आक्षेप मागवलेले आहेत. त्या आक्षेपाचा विचार करून त्या अधिसूचनेच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल. दरम्यानच्या काळात म्हणजे ॲक्शन अजून झालेली नाही, या सगळ्या घोषणाच आहेत. ॲक्शन झाल्यानंतर दोन्ही बाजू त्यांची मतं तयार करतील असं मला वाटतं. निवडणूक आयोगाच्या समोर अशी एक केस चालू आहे. त्या बाबतीतही त्यांचा तोच दावा होता. आज विधानसभेचे अध्यक्ष आम्ही या क्षणापर्यंत मानतो की निरपेक्ष बुद्धीनं काम करतायत. त्यांना न्याय द्यायचा आहे. त्यांच्याविषयी आम्ही अशी आत्मविश्वासाची भावना की ते आमच्यासारखाच निकाल देतील असं आम्ही कधी म्हणत नाही. कारण न्याय देणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी भूमिका घेणं योग्य नाही. पण सत्तारूढ पक्षाचे तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांना विधानसभेच्या अध्यक्षांच्याबद्दल एवढा आत्मविश्वास बाळगणं हे विधानसभेच्या अध्यक्षांना अडचणीचं ठरतं आहे. मला अपेक्षा आहे की लवकरच निर्णय होईल आणि निवडणुकीचा वेळ अजून आहे थोडासा त्याला. त्याच्या आधी हे दोन्ही निर्णय लागतील असे मला वाटते. जरा बाहेर थांबता का तुम्ही? जरा बाहेर थांबा ना. पत्रकार आहे का तुम्ही? आत आलंच पाहिजे असा आग्रह का? नंतर भेटतो मी सगळ्यांना. क्लोजर रिपोर्ट कशाचा आहे हे बघायला पाहिजे. मी पाहिलेलं नाही एक्झॅक्टली काय क्लोज केलेलं आहे. मी अजित पवार आणि इतर या सगळ्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट सबमिट केला आहे. त्या व्यक्ती म्हणून ओनली फॉर अजित पवार केलं आहे हे मी पाहिलेलं नाही. ते पाहिल्यानंतर मी त्याच्यावर भाष्य करेन. हां, माहीत नाही मला. असं ऐकलं, मला नक्की माहीत नाही. पण त्यांना काही कागदपत्र उपलब्ध करून द्या म्हणून त्या दिवशी सांगितलं आणि कागदपत्र देण्यासाठी आज त्यांना बोलवलेलं होतं. आता सकाळ मगाशी दुपारी ते गेलेले आहेत. कागदपत्र देऊन ते परत येतील अशी आमची अपेक्षा आहे. केस टू केस वेगळ्या गोष्टी प्रत्येक केसमध्ये असू शकतात. त्यामुळं आज तसं ऑफ हँड त्यांच्याबद्दल त्यांच्यावरच्या कार्यवाहीबद्दल आज सांगणं उचित आहे असं मला वाटत नाही. असं दिसतंय बऱ्याच ठिकाणी चालू आहेत.
हे तुम्हीच भूमिका मांडायची. आम्ही सगळे आम्ही रिसिव्हिंग एंडला आहे ना. तुम्हीच भूमिका लोकजागृती तुम्हीच करायची. कारण आता प्रत्येक केस वेगळी आहे, प्रत्येक केसमध्ये वेगळी आहे. आणि आता बिहारमध्ये कशाबद्दल केली, सोरेनबद्दल काय हे आहे. आता ह्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्यात बघायचं आता काय होते. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून काम करायचं. नहीं अभी बजट वर इतना लंबा नहीं बोल सकता हूँ मैं हिंदी में. इतका वेळ हिंदी बोलायचं म्हणजे अवघड आहे. बजट में जो इंटरिम बजट पेश किया, वोट ऑन अकाउंट पेश किया गया आज, उसमें भारत और महाराष्ट्र की खास तौर पे जनता के लिए कुछ भी नया नहीं है. इसमें गरीब, महिला, युवक और अन्नदाता के लिए ये चारों सबसे बड़े पिलर्स है इंडियन डेमोक्रेसी के, ऐसे कहा गया. ये 10 साल के बाद समझ में आया. और इनके लिए इस बजट में कुछ नया नहीं है. इसलिए मुझे लगता है कि पूरे देश के लिए ये निराशाजनक बजट है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.